मोठा घोटाळा केलाय त्याची सगळी माहिती मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. त्याच्या सकट मी ते जे सप्लायर्स होते त्यांचे जे बँक अकाउंट नंबर्स आहेत ते सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला देऊन त्यांच्या बँकेची पहिलं चौकशी करा. त्याच्यातनं कॅश विड्रॉल झालेत की नाही, त्याच्यातनं कसे ट्रान्सफर झालेत याची सगळी माहिती काढा आणि तिथे सुद्धा पदोपदी जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे मी करायला तयार आहे. ही मांडणी मी त्यांच्या पुढे करणार आहे. ताई, तुम्ही पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची किती शक्यता आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो का? आत्ताच्या घटकेला मला अँटी करप्शन ब्युरोकडनं काहीच अपेक्षित नाहीये. खरं तर सिंचन घोटाळ्यात सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती दिली, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सुद्धा दिली. ते दोन्ही स्कॅम्समध्ये चार्जशीट होऊन सुद्धा दोन्ही स्कॅम्स बंद करण्यात आले सरकारकडनं. तर मला नेहमी वाटतं की एक ऍक्टिव्हिस्ट जीव तोडून लढतो पण त्याचा कुठेतरी प्रत्येक येणारं सरकार या फाईल्सचा फक्त वापर करतो. तसं न करता खरंच शेतकऱ्याबद्दल काही वाटत असेल, त्यांच्या कृषीच्या पैशाबद्दल काही वाटत असेल तर त्यांचा अनादर न करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोनी नीट चौकशी करावी आणि धनंजय मुंडेंना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मात्र माझी नक्कीच आहे. साधारणतः किती कोटीचा सगळा घोटाळा आहे, काय नेमकं तुम्ही ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केलेला आहात? हे ट्रान्झॅक्शन इतर काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं, त्या बाबतीत एक ठोस पुरावे आहेत का? 350 कोटीचा पहिला पार्ट होता त्याच्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला जास्त होता. आणि तर आत्ताच्या घटकेला या दोन्ही स्कॅम्सची माहिती मी देणार आहे. या व्यतिरिक्त एक स्कॅमची माहिती जी माझ्याकडे ती देखील मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. आणि जसं मी म्हटलं होतं की आधी हा कृषी घोटाळा आहे आणि या व्यतिरिक्त महाजनकोकडनं त्यांच्या कंपनीला मिळालेली जी राख होती जी सरळ सरळ त्यांच्या बॅलन्स शीटवर दिसतेय, ज्या कंपनीत आधी धनंजय मुंडे होते, त्यांचे जे राज घनवट आहेत ते देखील आजपर्यंत आहेत, वाल्मिक कराड होते, ह्या सगळ्या मंडळी